लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भारवा हे त्याचे सर्वस्व ही साहे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका मने माझे तुका मने माझे तुम्हा संतावरी उझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती महायोग पीठे ठेवी मरत्यं पुंडरीका धातु मुनिं समागत प्रतिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पावनंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्वमच्चादिलक्षणम् एकं नित्य विमलमचलं सर्वार्थी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तव नमामि जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता
चराचरी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी सेवेकरता निवडलेला अभंग महावैष्णव संत सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि माझ्या साधू संताची उंची मातृत्वाच्या स्वरूपात सांगणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला अभंगावर काही बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार असा सर्वांनाच ज्ञात आहे आपण का आलेलो आहोत, परंतु आज या ठिकाणी आमच्या परमश्रेय स्नेही परममित्र परमार्थ प्रेमी असणारे आमचे महादेव नाना यांच्या मातोश्री आई नानीबाई श्रीमती आई नानीबाई भाऊ केकांत यांचा 105वा अभिष्ट चिंतन सोहळा आणि या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं निमित्त त्यांचे 3 पुत्र नंतर त्यांच्या 3 कन्या असा नातू पंतू सर्व परिवार यात सक्रिय आहे आणि हे कार्य करणारे त्यांचे पुत्र अर्जुन भाऊ केकांत, भीमराव भाऊ केकांत आणि आमचे परम स्नेहांकित असणारे महादेव भाऊ केकांत, त्यांच्या कन्या तुळसाबाई हंगे, सुशीलाबाई दराडे आणि श्रीमती जनाबाई दराडे या कन्या पुत्र इतर नातवंडे सर्व परिवार मिळून आपल्या या कोणाची पणजी असेल, कोणाची आई असेल, कोणाची आजी असेल, सर्व परिवार मिळून आपल्या आईचं आजीचं पणजीचं 105वा अभिष्ट चिंतन सोहळा करतायत. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगाने संभाळून करुणा वचनी हळवितो मस्तक ही पायावर
आज या श्रीमती आई साहेब नानीबाई भाऊ केकान यांच्या 105वा तुमच्या भाषेत वाढदिवस, पण आमच्या भाषेत म्हणाल तर अभिष्ट चिंतन सोहळा आहे. माय बापू, वाढदिवस का म्हणू नये याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. विठ्ठला कारण बघा, जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचा जन्मदिवस सोहळा साजरा होतो, बरोबर आहे. प्रत्येक जीवाचा वाढदिवस साजरा होतो, बरोबर आहे. आणि प्रत्येक जीवाचा अभिष्ट चिंतन सुद्धा होतं, हेही बरोबर आहे. एकच रूप आहे, परंतु प्रारूप 3 आहेत. विठ्ठला काहीच जन्मात न करता जगताला एखादा सोहळा करून दाखवणं नाव आहे जन्म सोहळा. बघा बर, जीवनात आला, काही कार्य केलं नाही, परंतु जगताला दाखवलंय, नाव आहे जन्म सोहळा. आणि बघा, वाढदिवस कुठपर्यंत बुद्धी चातुर्य असेल, संस्कार असतील वयाच्या 7व्या वर्षापर्यंत. आणि बघा, काही परिस्थिती गरीब असली तरी आई 7-8 वर्षाचा आहे तोपर्यंत खाऊ वाटून वाढदिवस साजरा करते. आणि आणखी पुढच्या विद्वत्तेने विचार केला तर वयाच्या 20-22व्या वर्षापर्यंत शारीरिक वाढ म्हणाल, बरोबर आहे. तिथून पुढे वाढदिवस शब्द लागू पडतो का? पूर्णच वाढ थांबली, नाव काय, बरोबर आहे. म्हणजे वाढदिवस हा शब्द योग्य नाही. बघा, मी तुम्हाला सांगितलं, जगताला दाखवणं एखादा सोहळा करून जन्माच्या दिवसाचा जन्म सोहळा, वाढ संपल्यानंतरही करतोय वाढदिवस. आणि तिसरा राहिला अभिष्ट चिंतन सोहळा. बघा, आता त्याच्यामध्ये आणखी एक सांगतो. एक जगताला दाखवणारा जन्म सोहळा, आणि जे जगता करता येतात आणि काहीतरी कार्य करून जातात. उदाहरणार्थ, माझ्या प्रभू रामचंद्राचा अवतार असेल, माझ्या दत्त स्वामीचा अवतार असेल, माझ्या भगवान श्रीकृष्णाचा अवतार असेल, माझ्या वामनाचा अवतार असेल, माझ्या परशुरामाचा अवतार असेल, माझ्या नरसिंहाचा अवतार असेल, इत्यादी इत्यादी. आणि मग हे जे येतात जगात, या येऊन योग्य कार्य करतात, अयोग्याला संपवतात आणि योग्याचं रक्षण करतात, त्यांचा होतो, त्याचं नाव आहे जन्म उत्सव सोहळा. ज्यांच्या सोहळ्याची आतुरतेने तुम्हाला मला, आता माझी आई कालच म्हणली, राम जन्म कधी, म्हणजे आतुरता लागलेली आहे. मग ज्याची आतुरता तुम्हाला मला लागते त्याला जन्म उत्सव सोहळा म्हणायचं. जगताला दाखवतो, जन्म सोहळा झाला, आणि वाढ संपल्यानंतरही करतोय, त्याचं नाव वाढदिवस. विठ्ठला शूरवीर असतील, साधू असतील, संत असतील, हे येतात कशा करता? कार्य येण्याचं काय, आम्ही वैकुंठवासी आलो याची. मग कार्य काय, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले खरे तो वैकुंठी, आले खरे तो वैकुंठी, येथे करून बुडतोय. बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणूया. कशा करता येतात उपकार करण्याकरता? हे जग बुडत आहे त्याला वाचवण्याकरता. विठ्ठला कारण जगाच्या
कल्याणा संताचा विभूती जगाला कल्याणा विभूती बघा कर्मरूपी योग्य कर्मरूपी बीजाची लागण करतात या ठिकाणी आणि पुन्हा आपल्या स्वइच्छेने परत जातात मायबापू जे या ठिकाणी शूरासारखं कार्य अथवा सात्विक रूपी कार्य करण्याकरता येतात त्यांची होते ती जयंती विठ्ठला बघा जन्म सोहळा सांगितला जन्म उत्सव सोहळा सांगितला वाढदिवस सांगितला जयंती सांगितली आता पुढचं पाहू विठ्ठला या जगातात काही असे ते लहानपणात आलेच नाहीत उदाहरणार्थ गजानन महाराज असतील स्वामी समर्थ असतील लहानपण कुठं गेलं जगताला माहित नाही म्हणून त्यांचा साजरा करतो तो प्रगट दिन आहे विठ्ठला जन्मदिवस सांगितला जन्म उत्सव सोहळा सांगितला वाढदिवस सांगितला आणि जयंती सांगितली प्रगट दिन सांगितला आता राहिला अभिष्ट चिंतन बघा जन्म उत्सव सोहळ्याची किती गीत गायले तो संतांनी प्रत्येक दत्त जन्म असेल राम जन्म असेल याचं वर्णन कित्येक तरी केलेलं आहे संतांनी म्हणजे ते शास्त्राला मान्य का अमान्य सांगा मान्य मान्य म्हणूनच संतांनी वर्णन केलंय बरोबर मग वाढदिवसाचं वर्णन कुठं शास्त्राने केलंय का आपल्या जन्मदिवसाचं वर्णन कुठं शास्त्राने केलंय का मग अभिष्ट चिंतनाचं वर्णन आहे का आपण पाहू विठ्ठला बघा अकल्प अकल्प you
माझे नामदेव महाराज ज्या अर्थी म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझे सकळा हरीचा दासा, माझे सकळा हरीचा दासा, कल्पनेची बाधा न कवले कारी, कल्पनेची बाधा न हो कवले कारी. बघा शास्त्राला मान्य आहे का नाही? माझ्या जन्म उत्सवाचं भगवान परमात्म्या सहित धर्मशास्त्राने वर्णन केलं, तसं अभिष्ट चिंतन सोहळ्याचं माझ्या नामदेव महाराजांनी वर्णन केलं. अकल्प आयुष्य जो माझ्या हरीचा दास आहे ना, आणि आपण आज भगवान परमात्म्याला माझ्या नान्याई करता हेच मागू, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. बघा पुढल्या वर्षी अकल्प आयुष्य सुद्धा समजून सांगेल. फार अवघड आहे अकल्प आयुष्य म्हणजे. माणसाला कसं वाटतंय अकल्प आयुष्य बघा देणारा परमात्मा आहे, पण देऊ शकेल का याचा विचार आपण केला पाहिजे. पण ज्या अर्थी संत बोलले त्या अर्थी देणाऱ्याचं योग्य. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून आपल्या आईच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्या करता ज्या संततीने, बघा एवढं सोपं नाही हो. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान लय लोक आहे ते करणारी. जिवंतपणे आपल्या आई वडिलाला अन्न सुद्धा घेताय का विचारत नाही. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, थोडा वाईट वाटत, पण जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान काय गरज आहे करायची. जिवंतपणे आपल्या मात्या पित्याची सेवा करा माय बापू. विठ्ठला विठ्ठला. आणि ती सेवा करण्याचं भाग्य माझे परम स्नेहांकित परम मित्र, ज्यांचा आमचा 2 दिवसाला फोन केल्याशिवाय दिवसच जात नाही, असे नाना. आणि या नानाच्या भाग्यात आहे, नानाच्या भाग्यात आहे नानीची सेवा करण्याचं. आणि ते सेवा करण्याचं भाग्य त्यांना उदंड लाभो. आणि आई नानी आजीलाही उदंड असं आयुष्य लाभो, ही भगवान चरणावर मागणी मागूया आणि आपल्या अभंगाला सुरुवात करूया. विठ्ठला विठ्ठला. कारण असे जगात थोडके कसे भाग्यवान थोडके ज्यांच्या नशिबात आई वडिलांची सेवा आहे. बघा बरीच जण म्हणतात महाराज कुठलं पंढरपूर आमच्या नशिबात का, काय अडचण आहे, भाग्य नाही. आणि एक सांगू का, प्रत्येक गोष्ट भाग्याचे निवडते. माऊली ज्ञानोबा सांगतात उद्यमाचे निमिषे, भाग्याशिवाय काहीच प्राप्ती नाही. विठ्ठला विठ्ठला. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हरी
संतती. कारण बघा याला सुद्धा जन्मभर आई वडिलांनी संस्कार द्यावे लागतात बर का. बाळा गीता वाच ना, बाळा पाठ घेतला का, बाळ संता झाली का, बाळ संध्या झाली का, हा नित्य नियम तुम्ही आम्हाला त्या आपल्या संततीला देतो. त्याच नाव आहे संस्कार. विठ्ठला विठ्ठला आणि बघा याची लागण जी असते ती मुळातच असते. वृक्ष जर बाबळीचा लावला आणि याला सुंदर फळं यावीत अपेक्षा करत राहिला, येतील का हो? हा? का बीज शुद्ध नाही, काय नाही बीज. विठ्ठला विठ्ठला शुद्ध बीज पोटी संत मायबाप म्हणतात शुद्ध बीजापोटी. बघा प्रश्न फार गंभीर आहे याच्यात सुद्धा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग भगवान श्रीकृष्णाचं आणि लक्ष्मी मातेचं बीज अपवित्र होत. बघा प्रश्न आहे मोठा गंभीर, बरोबर आहे. जर देवा रात्रंदिवस तुम्ही आम्ही झटतोय कशा करता, पाय लक्ष्मीचे हाती दिशी यावे. लक्ष्मी करता न झटणारा असा कोण आहे. कार्यक्रम संपस्तोर बाजूला जातोय पडद्याच्या आड आणि पाकिट नोट सहित फाडतोय, त्याला म्हणायचं लक्ष्मीचा दास. विठ्ठला बरोबर आहे. या लक्ष्मी करता तुम्ही आम्ही रात्रंदिवस झटतोय. मग बघा संस्कार रूपी बीज अर्थ घ्यायचा इथं बरं का. शुद्ध बीजापोटी या ठिकाणी अर्थ असा घ्यायचा आहे, संस्कार रूपी बीज घ्यायचा आहे. कारण जन्मदात्या मायबापाने संस्कार रूपी बीजाची रोपण जर योग्य केली, बघा वडील भगवान श्रीकृष्ण आहेत आणि आई लक्ष्मी माता आहे. आता काय कमी हो. आणि खरं सांगू का, जिथं संपत्ती सौंदर्य आणि अविवेक जागृत झालेला असतो ना, त्या ठिकाणी निश्चित बाधा आल्याशिवाय संसारात राहत नाही. बघा शब्द ध्यानात ठेवा. संपत्ती सौंदर्य आणि अविवेक या तिन्ही गोष्टी ज्या दिवशी एकत्र येतील त्या दिवशी बाधा आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला संपत्ती म्हणाल तर आईच लक्ष्मी घेऊ. लक्ष्मी नागरी बँकच घरात आहे, काय अडचण आहे. आणि बघा जगाला देणारा तोच एक दानशूर दाता बाप. आणि पोटाला आलं सांब नावाचं पोरग आलं का नाही. आणि चेष्टा करायला लागलं व लोकांची साधूची चेष्टा करायला लागलं माय बाप. बघा मी सांगतोय शुद्ध बीजापोटी संस्कार रूपी बीज शुद्ध पाहिजे. आई वडील फक्त पवित्र असून उपयोग नाही. नाही तर बरीच जण म्हणतात बाप वार करीन पोर काय करतय महाराज. संस्कार रूपी बीज योग्य पाहिजे. विठ्ठला आपल्याला आज आईच सांगायची म्हणून आईवरच सांगणार आहे मी सगळं काय. माझा मूळ मुद्दा आईच सांगायचा या सर्व येतो. बघा वडील देवाचा देव भगवान श्रीकृष्ण, आई माता लक्ष्मी आणि पोटाला सांभाळलं आणि चेष्टा करायला लागलं साधू. सुंदर होत एखाद्या स्त्रीला लाजवेल इतका सुंदर देखना मुलगा आणि स्त्रीचा वेश परिधान केला महाराज. आणि म्हणले होणार काय होईल सांगा की. साधूने अंतर्ज्ञानाने पाहिलं मायबाप हो जगताला ओळखणारे साधू आहेत. आणि साधू मस्तीच्या भजनात तल्लीन होते आणि अचानक साधूला व्यत्यय आणला. काय आहे याच्यात सांगा ना. साधूला क्रोध अनावर झाला आणि साधूने सांगितलं मुसळ आहे त्याच्यात. विचार करा, एक मुसळ जन्माला आलं ना अख्ख यादव कुळ संपवलं. बीज संस्कार रूपी अपवित्र. विठ्ठला विठ्ठला बघा
आता सांगतो, आई लक्ष्मी भगवान देवाचा देव आणि पुत्र सांब असताना सुद्धा चुकीचं कृत्य घडलं. अख्खं यादव कुळ संपलं का नाही? एका कशामुळं? मुसळाच कुसळ होत असतो. लक्षात असू द्या. बघा आता हिरण्यकश्यपू ज्याच्या नगरीत नारायणाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, राक्षस कुळ, पत्नी कयादू, आणि इंद्राला एकदा इच्छा झाली आणि पळवून नेण्याचं स्वप्न बघितलं. खरंच कयादूला पळवण्याचा प्रयत्न केला, पण रस्त्यात एक महात्मा भेटला आणि महात्म्याला खरंच भ्यावं बरं. जीवनात तुम्ही कुणालाही भेऊ नका, पण महात्म्याला घाबरावं जीवनात. आणि खरंच ते इंद्राला सुद्धा कळलं आणि इंद्र घाबरला आणि कयादूला सोडून दिलं आणि महर्षी नारदाच्या आश्रमात ठेवलं माय बापू. आणि महर्षी नारदाच्या आश्रमात दररोज नारायणाचं भजन, ज्याला तुम्ही आम्ही गर्भधान संस्कार म्हणतो, नेहमी मी 16 संस्कार सांगतो माय बापू, त्याच्यातला गर्भधान नावाचा संस्कार त्या प्रल्हाद नावाच्या पुत्रावर झाला. आणि विचार करा, त्याच्यावर संकट आल्यावर देवाला जगात वेगळा अवतार घ्यावा लागला. त्या अवताराचं नाव आहे नरसिंह. स्पेशली अवतार घेतला देवाने, त्या अवताराचं नाव आहे नरसिंह. विचार करा, जन्मदाता बाप देवादी देव, माता लक्ष्मी आई, तरी पोटाला काय आलं? सांब आले. आणि वडील हिरण्यकश्यपू राक्षस, पण माता कयादू होती. आणि संगत लाभली मायबाप हो साधूची जीवनात. म्हणून सांगितलंय, साधूचे संगती तरुणोपाय. बरोबर आहे? साधूच्या संगतीत तरायचं जर असेल तुम्हाला मला, तर जीवनभर साधूच्या संगतीत राहावा. आणि हे संस्कार देण्याचं कार्य जगात कोण करीत असेल तर ती आपली आई आहे. लक्षात असू द्या. विठ्ठल बघा, मातृत्वाची जोड संतत्वाला लावण्याचा प्रयत्न केलाय कुणी? जगद्गुरु तुकोबरायांनी. अर्थात महात्म्याच्या तोडीला मातृत्व बसतंय का हे पाहिलंय तुकोबरायांनी. आणि अगदी तोला मोलाने पडताळून पाहिल्यानंतर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या लक्षात आलं, या जगात साधूच्या संगतीच्या किंवा साधूच्या बरोबरीला, महात्म्याच्या बरोबरीला आई सोडली तर जगात दुसरं काहीच बसत नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून महात्म्याच्या बरोबरीला आईला ठेवलंय. अर्थात संतत्वाची जोड मातृत्वाला प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी लावली. विठ्ठला मग हे मातृत्व काय करतं तुम्हाला सांगतो. कधी गुणदोष पाहतं का हो तुमचं माझं? हा, फार किती चांडाळ मुलगा असू दे, आई म्हणती का माझं पोरलंय चांडाळ म्हणती का हो? खरं सांगा बरं. दरोडेखोर असू द्या तरी आई म्हणते नाही हो, माझा भाग्या तसा नाही, माझा भाग्या तसा नाही. हा, म्हणती का नाही? मग गुण दोष आई पाहत नाही, तिचं नाव मातृत्व आहे. विठ्ठला विठ्ठला. पोटाले त्याचे नेले पोटाले त्याचे नेले
आई काय करते हो? असावे कल्याण हेची आस. आईची आशा काय असती? असावे कल्याण हेची आस. पोटाले त्याचे नेले गुण दोष. गुण दोष पाहत नाही माय बापू आई. अहो नव्हे ते पाटील, अहो ते एखादं आंधळ पांगळ लंगड कसही असू द्या. विठ्ठला विठ्ठला भले भले आंधळे पांगळे मुके आंधळे पांगळे मुके आंधळे पांगळे मुके आंधळे जीवा पडी सबाळ पडिये माते. जीवा पडी सबाळ पडिये माते. आंधळे पांगळे मुखे आनरगळ. कसही असू द्या हो, आंधळ असू द्या, पांगळ असू द्या, मुखाने व्यंग असू द्या, तरी सुद्धा ती आईला प्यार असत. विठ्ठला विठ्ठला म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी या सृष्टीत पाहिलं हो, पाहिलं. अरे माझ्या संतत्वाला सांगड मी कशाची घालू. आणि एकट्या तुकोबरायांनी नाही, मी पुढं सांगणार आहे. माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा एक आई मदलसा नावाची शोधलेली. विठ्ठला बघा, मातृत्व इतकं श्रेष्ठ आहे माय बापू. एक कथा सांगतो छोटी तुम्हाला. बघा, ज्या वेळेला तुम्ही आम्ही फक्त म्हणतो पशु काय पाप पुण्य काय जाणीती, उत्तम मध्यम बरोबर. मग पशु पक्षाला प्रेम नाही का? मातृत्व नावाची गोष्ट ज्ञान कमी असेल जगात प्रत्येक प्राण्याच्या अंगी. विठ्ठला बघा, एखादं पाखरू घ्या, पाखरू, आणि ते पहाट पहाट किलबिलट आवाज ऐकू येतो का नाही तुम्हाला मला? आणि त्या पहाटेच्या प्रहाराला त्याच्या पिल्लांचाही किलकिलाट चालू होतो. आई आम्हाला काहीतरी आणून देणार म्हणून नाचत असते आनंदात. आपली आई पूर्वी आणायची का नाही शिदोरी, आपण म्हणायचो आई अर्धा तू खाऊ नको ना, तो अर्धा सुद्धा लाडू मला दे. फार दिवस वाईट होते हो पूर्वी. पाहुणा आला तर घरच्याला चपाती खाली भाकरी असायची आणि वर चपाती असायची, शेजारी पाहुणा चपाती खायचा. हे दिवस होतो माय बापू. विठ्ठला आणि आई सांजोऱ्याची पोळ्याची शिदोरी जर आणली तर आपण त्या आईच्या मागे पळायचो. आई तू खाऊ नको ना, पण आई त्या घासातला घास देते माय बापू. तिचं नाव आहे आई. विठ्ठला विठ्ठला प्रभाते चारिया पक्षिणी प्रभात चारी पक्षिणी प्रभात चारी
गाती प्रभात चारी यास जाय पक्षिनी पिलवाट पाहे उपवासी पक्षिनी प्रभात चारी यासी जाय. मग ती पहाटे गेल्यावर म्हणते का हो, या मालकाच्या दारात एक कलिंग भरून दाना टाकल्यात नको लेकराकडे जायला. मायबाप हो चोचित बघा चोचित 2-4 दाना टिपते. नाथांचं प्रमाण आहे याला एक. बघा नाथांचं एक प्रमाण आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती एका गुंतवणी आराधी एका गुंतवणी आराधी सकाळी गेलेली आई ती गुंतून राहते का हो? कारण तिचं पिल्लू तिची वाट पाहत असत. म्हणून मायबाप हो मातेच्या हृदयात रात्रंदिवस लेकराशिवाय दुसरं काय नसतं. विठला विठला कालच मी परवा सांगितलं मातेची आची हो मातेची आची कशा करता येते हो परत प्रभाते चारी अशी जाय. अवघी बाळकाची व्याप्ती अवघी बाळकाची व्याप्ती हो देह विसरे आपुला जवळी घेतासी न गेला. काय घडतं तिला बघा एखाद्या गोठ्यात तिचं वत्स बांधलेलं असावं आणि त्या गोठ्याला आग लागावी. मालक आतोनात प्रयत्न करतो. शेवटी ती गाई स्वतःच दोरखंड बांधलेलं तोडती आणि तिच्या वत्साला वाचवण्याचा प्रयत्न करते. तू का म्हणे वत्स देनुवेचे चित्ती तैसे मज येते आयाला म्हणायचं साधू विठला. आणि मायबाप इतकं मोठं जगात मातृत्व बघा. एक मातृत्व तुम्हाला मला जगाने दिलं. आज हजारो विद्यार्थी त्या मातृत्वाच्या बसलेले आहे. त्या मातृत्वाचं नाव आहे माऊली ज्ञानोबा. रत्न आमचा नाना बेरे आणखी शेलगावकर पूर्ण भजनी मंडळ गुरुतुल्य असणारे कांबळे महाराज आमच्या स्वामी रघुराज फळाचे
मानकरी असणारे चोपदार बाबा हार्मोनियम वादक म्हणून आहेत सध्या, त्यांच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. पूर्ण पांगरेकर भजनी मंडळ त्यांच्याही चरणी विनम्र अभिवादन. वडशिवनेकर भजनी मंडळाच्या चरणी पूर्ण विनम्र अभिवादन. नागनाथ महाराजांच्या चरणी अभिवादन. कांबळे महाराजांच्या चरणी अभिवादन. भजन सम्राट अजय पाटील महाराज यांच्याही चरणी नतमस्तक. आणि ज्यांनी आपला हा खेळ कार्य महाराष्ट्रभर पोचवण्याचं कार्य करतायत असे रंग कीर्तनाचा चॅनलचे मालक आदरणीय सूर्यकांतजी केकान, त्यांनाही असंच उदंड कार्य साधू संतांचं त्यांच्या हातून घडो ही ईश्वर चरणी मागणी. आणि ज्यांनी उत्कृष्ट पद्धतीने आवाज तुमच्या माझ्यापर्यंत पोचवण्याचं कार्य केलं असे नागराज साऊंड सर्व्हिसचे मालक, त्यांच्याही चरणी विनम्र अभिवादन. विनेकरी बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन. चोपदार बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन. तुम्ही सर्व बसलेले महिला, अबालवृद्ध, ज्येष्ठ, कारण तुम्ही महेशाची या मूर्ती. श्रोता चांगला नसेल तर वक्त्याला काय किंमत आहे हो. म्हणून तुमच्याही चरणी सर्वांच्या विनम्र अभिवादन. आणि झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या, जगद्गुरु तुकोबरायांच्या पंढरीश परमात्म्याच्या चरणी अर्पण करूया. आणि आई नानी आईला असंच उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करूया. माऊलीचं भजन घेऊन केक कापल्या जाईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला बोला.